तर 2 आंबे म्हणजे 2 मुलं आणि चिंच म्हणजे 1 मुलगी. तर त्या एक मंत्र दिला होता, मंत्र मी सांगू शकत नाही. आणि हे सांगितलं होतं, की जो 5 प्रकारचे कणिक असतात, त्या कणकीला भिजवून त्याचा दिवा बनवून शरीरावरून उतरवून तुळशी पुढे ठेवायचा आणि जे 2 निंबू दिले होते, तर त्या निंबूंना नदीमध्ये टाकायचं होतं. जसं नदी आपण राईट साईडनी बसलो आणि नदी लेफ्ट साईडनी वाहत आहे, तर निंबू टाकायचं जेणेकरून ती लेफ्ट साईडला वाहत गेलं पाहिजे. आणि दिवा पण 7 दिवस तिने उतरवून पूर्ण ठेवला. तर तांत्रिकाने हे सांगितलं होतं, की माझ्या आईला, की जसं तुझ्या स्वप्नामध्ये एक कोणी व्यक्ती येईल, तो व्यक्ती पाहायला खूप कुरूप राहील, त्या टाईपचा व्यक्ती तुझ्या स्वप्नामध्ये येईल, तर त्याला काही म्हणशील नको, त्याला उलट काही बोलशील नको आणि जो पण तू देईल ते पदर समोर करून घेऊन घेशील. तसा झाला एक दिवस एक व्यक्ती त्याच टाईपच्या जी आयडेंटिटी त्याने सांगितली होती, त्याच आयडेंटिटीचा तो व्यक्ती आईच्या स्वप्नामध्ये आला. आणि आला तर आईला सांगितल्याप्रमाणे आईने पदर समोर केला आणि त्याने त्या पदरामध्ये 2 आंबे दिले. 2 आंबे दिले, ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि तो व्यक्ती त्या दिवशी चालून म्हणजे चालला गेला होता. निघून गेला. निघून गेला, राईट. तर झालं काय, दुसऱ्या दिवशी पुन्हा एक बाई आली. तिची आयडेंटिटी तशीच होती. म्हणजे तीच कुरूप दिसायची ती बाई. आणि तिने त्यावेळेस जसं आई ती समोर आली, आईने पदर समोर केला आणि त्या बाईने एक चिंच दिली. जसं सांगितल्याप्रमाणे की 2 आंबे आणि 1 चिंच. तर 2 आंबे म्हणजे 2 मुलं आणि चिंच म्हणजे 1 मुलगी. तर त्याप्रमाणे मी आणि माझा भाऊ 2 झालो, जन्म झाला आणि माझ्या बहिणीचा जन्म झाला. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे. लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.